मंडळी राम राम, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका रिव्ह्यू मध्ये. आपण रिव्ह्यू करतोय बिग बॉस मराठी सीझन 5 चा 29 आणि 30 नंबरचा एपिसोड. तर घरामध्ये आलाय मानकाप्या. मानकाप्या म्हणजे काय आहे की एक बिना मुंडक्याचं धड आहे आणि नुसतंच मुंडकं आहे, म्हणजे त्या धडाचं मुंडकं आहे. तर नवीन टास्क आलाय की घरामध्ये मानकाप्यानं किंवा बिग बॉसने जोड्या केल्या, जोडी जोड्या नेमून दिल्या. तर सुरुवातीला डिस्कस करूया त्या जोड्या कशा येतात. ठीक आहे. 12 सदस्य राहिल्यात तर 6 जोड्या होणार आहेत आणि जोड्या सुद्धा इंटरेस्टिंग आहेत. पहिली जोडी केली आहे निकी आणि अभिजित जे की अपेक्षित होतं. आणि आता दोन्ही ग्रुप मधले टॉपचे कंटेस्टंट आहेत ते डोक्यानं खेळत आहेत चांगले. निकीनं तिचं डोकं अक्षरशः दाखवून दिले, एकदम माइंड गेम खेळत्या नेक्स्ट लेवलनं. अभिजित सुद्धा या इकडच्या बाजूने प्रो लेवल आहे, पण आता निकी सोबत किती तो खोलवतो स्वतःला बघायचंय. वैभव आणि डीपी दादाची जोडी लावल्या. अरबाज आणि आर्या हे सुद्धा अपेक्षित होतं. शिवाय अनपेक्षित होतं की पॅडी भाऊ म्हणजे पण पॅडी दादा आणि पुढारी, छोटा पुढारी जान्हवी आणि सूरज. जेव्हा सूरजची जोडी म्हणजे सांगितली त्यावेळेला जान्हवीचं तोंड बघायसारखं झालं. ते का तिची तिलाच माहिती, जेलमध्ये असून सुद्धा अजून काही का पारा कमी नाही तिचा. आणि 6वी जोडी वर्षाताई आणि अंकिता यांचं सुद्धा कोलॅबरेशन चांगलं दिसतंय की सासू आणि सुना असं त्यांचं काहीतरी. कालचा प्रोमो बघितला मी. सूरज सांगतोय आई सांग असं वहिनीला, ते ते बघायला लय भारी वाटालतं. ठीक आहे, अशा आहेत ह्या 6 जोड्या आणि एकमेकांना असं बेल्टनं बांधलेलं असणार आहे. आणि बिना जोडीनं कोण फिरला तर तो डायरेक्ट नॉमिनेट होईल, असं काहीतरी गेम असतोय. तर या सगळ्यांना एकमेकांना नॉमिनेट करायला म्हणजे मानकाप्याच्या गुहेमध्ये जायचं आणि तिथं त्या सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत. तर इथं नॉमिनेट करायचं असा एक टास्क आहे. ठीक आहे. आणि नॉमिनेट होणार ते पण जोडीनं, एकाला नाही दोघांना सुद्धा. सगळ्यात पहिल्यांदा निक्की जात्या, निक्की तांबोळी. आणि ती ही करत्या म्हणजे वैभव आणि डीपी दादा ह्यांना नॉमिनेट करते. म्हणजे वैभवला करायचं होतं पण डीपी दादा बाय डिफॉल्ट येतात तिथं. वैभवसाठी तिने कारण दिलेत की हा माथे फिरू म्हणजे माझ्या जवळपासच फिरत असतोय, टोटल घरामध्ये 0 आहे, हा घरात नसेल तर तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. आणि डीपी दादा साठी काय म्हणते, हा ग्रुप बी मध्ये आहे व्यवस्थित आहे पण अंकिताशिवाय याचा गेम दिसत नाही, लिडरशिपची क्वालिटी नाही, असं तिने काहीतरी कारण दिलेत. आणि दुसरी नॉमिनेशन दिले तिनं जान्हवी आणि सूरजला. जान्हवीसाठी तिनं तोंड भरून कौतुक केले तिचं की माझं शाडो आहे म्हणजे सावली आहे. परत माझ्या हाताखाली म्हणजे माझ्यासोबत होती तेव्हा आर्या तिची जानी दुश्मन होती, आता आर्या एकदम खास दोस्त झाल्या तर ती जेलमध्ये गेल्या. असं तसं भरपूर काय 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 कौतुक केलंय. सूरजसाठी बोलले की सूरज मनानं चांगला आहे पण पर्याय नाही म्हणून तो म्हणजे बाय डिफॉल्ट. बऱ्याच जणांच्या नॉमिनेशनला हेच आलं बाय डिफॉल्ट, आपल्या टीममेटला सुद्धा नॉमिनेट करायला लागले. तर सूरजला अजून गेम कळत नाही असं तिचं मत आहे. पण मला सांगायचं आहे निक्की बाहेर आल्यानंतर ना सूरजचा सपोर्ट काय लेवल आहे ते कळल, तो गेम कसा खेळतोय किंवा काय. तो तुझ्यानुसार बाता वगैरे मारत नाही ते. ठीक आहे. निक्कीच्या नंतर 2 नंबरला जाते जान्हवी. जान्हवी काय करतात, स्वतःला सेफ करू शकत नाही, जे की निकीनं तिला नॉमिनेशन मध्ये टाकलेलं आहे. जान्हवी डीपी दादा आणि वैभव यांना सेफ करत्या. आणि निकीला आणि अभिजितला म्हणजे जोडीनं निकी आणि अभिजितला ते नॉमिनेट करत्या. निकीसाठी तिने कारण दिलेत की ओव्हर स्मार्ट, बिनडोक आणि घरातल्या सगळ्यांना ती त्रास देणारी पोरगी आहे असं जान्हवीनं सांगितलंय. आणि अभिजितला सुद्धा बिनडोक आणि असंच घरात फिरतोय असं तिने दाखवलंय. 3 नंबरला जाते अंकिता. अंकिता वालावलकर यांच्यासाठी आता जान्हवी आणि सूरजला सेफ करत्या आणि वैभव आणि डीपी दादाला ती नॉमिनेट करत्या. आणि तिनं वैभवसाठी सांगितले की तो एक अरबाज 2 आहे आणि त्याचं स्वतःचं असं काही घरामध्ये कॉन्ट्रीब्युशन नाही, तो निगेटिव्ह कंटेंट देतोय. आणि डीपी दादासाठी तिनं सांगितलं की बाय डिफॉल्ट हे डीपी दादाला नॉमिनेट करायला लागते, पण डीपी दादांना अजून गेम सुधारायला लागणार आहे ह्या गोष्टीनं तिनं डीपी दादाला नॉमिनेट केले. कन्फ्यूज आहे असं म्हणून पण सांगितलंय. बट म्हणजे काय, डीपी दादा कन्फ्यूज आहेत गेमच्या बाबतीत. आणि इथं एपिसोड संपलेला आणि याच्यावर नंतरनं प्रमोज हे ते सगळं वेगळं बाहेर पडलंय. आणि डीपी दादाच्या फॅमिलीनं सुद्धा ह्या गोष्टीवर म्हणजे डीपी दादाचे जेवढे फॅन आहेत त्या सगळ्यांनी अंकिताला अपोज केलाय म्हणजे विरोध केलाय. तर शेवटी हा गेम आहे आणि तिथं काय अपेक्षित नव्हतं. पण हा ती आर्याला आणि अरबाजला करू शकत होती पण तिने नाही केलेलं. ठीक आहे.
भाऊच्या धक्क्यावरती तिनं पॅडी दादाला बॉलवरती स्टिकर लावून लात घालून बाहेर काढायचं होतं आणि आता डीपी दादाला गुड बुक्स मध्ये यायचा असा विषय चाललाय तिचा. पण जाऊ द्या, तिचा गेम तिच्यासाठी असू द्या, पण हा चालणार तेवढं. दुसऱ्या दिवशीच्या एपिसोडमध्ये म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जातात डीपी दादा. डीपी दादाला सांगितलं जाते की तुमच्या अगोदरच्या कंटेस्टंटनं तुम्हाला नॉमिनेट केलंय, तुम्ही स्वतःला सेव्ह करू शकत नाही. तर डीपी दादा काय करतोय, अभिदादा आणि निकीला सेव्ह करतात आणि त्या ठिकाणी पॅडी आणि छोटा पुढारी ह्यांना नॉमिनेट करतात. आणि त्यांचं सुद्धा तेच रिझन आहे, पॅडी दादांचा गेम चांगला आहे, छोटा पुढारी इकडे तिकडे करतोय, त्याला स्वतःचं डोकं नाही आणि पर्याय नसल्यामुळं पॅडी दादा यांना नॉमिनेट करायला लागते. त्याच्यानंतर जातात वर्षाताई. वर्षाताई काय करतात, पॅडी दादा आणि पुढारीला सेफ करतात का घनश्याम याची वाचा चांगली आहे, चांगला बोलतोय, विचार करतोय, हे ते जे काय त्यांच्या लहेजामध्ये पॅडी यांचं धूर्त आहेत, हे ते पुढे जाण्यासाठी ते बरोबर असायला पाहिजे, ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांनी निकी आणि अरबाजला नॉमिनेट केलं. त्याच्यानंतर ना सूरज येतोय. सूरजचं कन्व्हर्सेशन तिथे फारसं दाखवलेलं नाही, तसं कोणाच नाही दावलं. सूरज डीपी आणि वैभव दादाला म्हणजे डीपी दादा आणि वैभव असं यांना सेफ करतोय. आर्या आणि अरबाज या दोघांना नॉमिनेट करतोय आणि वरती कोण कोण होतं, पॅडी आणि पुढारी असं. मग सूरजनं बरोबर डोकं लावून सांगितलं की बाबा अरबाज आणि आर्याला स्वतःचं डोकं नाही, अरबाज त्या निकीच्या मागोमाग करतो, बरोबर कारणानं त्यानं सांगितलं होतं, चांगलं नॉमिनेट केलं. त्याच्यानंतर जातोय पॅडी दादा, जो की अरबाज आणि आर्याला सेफ करतोय. ठीक आहे, ते आता 2 दिवस गोड बोलायला लागलेत म्हणून. वैभव आणि डीपी दादाला ते नॉमिनेट करतात. डीपी दादा म्हणजे वैभव सगळ्यांच्या हिट लिस्ट वरती आहे, बाय डिफॉल्ट डीपी दादा तिथं नॉमिनेट होतोय, कारण जो तो येईल तो वैभवला म्हणजे एक इकडचा एक तिकडचा असं सिक्वेन्स होता त्यांचा. आणि पॅडी दादा नंतर ना आर्या जातोय. आर्या काय करत्या, निकी आणि अभिला सेफ करत्या का, तर ते स्मार्टली ऍक्च्युली ही बिनडोक असल्यासारखं तिथं दिसत होतं. हे डीपी दादाचा आणि अभिजित दादाचा फोटो ती सेव्ह करत होती. पूर्ण बालिश म्हणतात ते खरं, कधी कधी ती बालिशपणाच करत्या. नंतर बिग बॉसने तिला सांगलं, बाई तू असं करू शकत नाहीस, ठीक आहे. मग थोडे तिनं ओव्हर ऍक्टिंग केली आर करून. मग ती काय करते, निकी आणि अभिला सेव्ह करत्या. लक्षात असू द्या, निकीला आणि अभिला सेव्ह करत्या, जी की निकीने तिला सगळ्यात जास्त त्रास दिलेला आहे. तर ते पुढारी आणि पॅडी दादाला नॉमिनेट करत्या, जिथे की पॅडी दादानं आर्याला सेव्ह केलाय, ही आर्या पॅडी दादाला आणि पुढारीला नॉमिनेट करत्या. बघा, त्याच्यानंतर ना अरबाज जातोय. अरबाज काय करतोय, वैभव आणि डीपी दादाला सेव्ह करतोय. पण पहिल्यांदाच अरबाज काय अंकिता आणि वर्षाताईला नॉमिनेट करतोय. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अंकिता बऱ्याचदा अभिजितसाठी पाठीमानं बोलत होती की हा निकी संगत बोलतोय, तिला बघवत नव्हतं वगैरे, पण ते स्वतः अरबाज सोबत बोलत असायची पूर्ण वेळ, असं दिसायचं, दाखवलं तर जायचं. बट अरबाज अंकितालाच नॉमिनेट केलं आणि वर्षाताईला नॉमिनेशन म्हणजे डोकं नाही वगैरे असं काहीतरी त्यानं सांगितलेलं आहे. ठीक आहे. अरबाज नंतर वैभव गेलाय, तर तो पॅडी दादा आणि पुढारी यांना सेफ करतोय. आणि निक्की आणि अभिजितला नॉमिनेट करतोय. कारण का, निक्कीचं आता त्यांचं पटत नाही, पण अगोदर निक्कीच्या ग्रुपमध्ये खेळत असतानाच वैभवला ह्या गोष्टी सुचत नव्हत्या, ती डोक्यानं त्यावेळेला खेळत होती, आता भिंडोकपणानं खेळत्या, हे कारण दिलेत. तर शेवटला सेकंड लास्टला जातोय अभिजित. इथं अभिजितचा डाव गंडलेला दिसतोय, कारण तो जेव्हापासून निक्की सोबत जोडीमध्ये अडकलाय तेव्हापासून निक्की पूर्ण फुटेज खाते आणि ह्याच्या डोक्याला ताप देत्या. अभिजित काही बोलत नाही, 2 गाणी फक्त म्हटलेले आहेत. अभिजित काय करतोय, वैभव दादा आणि डीपी यांना नॉमिनेट करतोय आणि अंकिता आणि वर्षा यांना सेव्ह करतोय. तिथं त्याचा लय मोठा डाव घडलाय, तो झाल्यानंतर सुद्धा बोललाय, पण आता सुद्धा कळतंय त्याला माहिती पाहिजे होतं, आता शेवटचा एक माणूस राहिलाय पुढारी, तो स्वतःला सेव्ह करू शकत नाही. तो ऑलरेडी आता अभिजित दादा आणि निकी यांना तो स्वतःला सेव्ह करू शकत नाही. त्याच्याकडे पर्याय नव्हता की बाबा वैभव आणि डीपीला त्याने सेव्ह केले, अंकिता आणि वर्षाताला सेव्ह केले आणि वैभव आणि डीपीला नॉमिनेट केले. शेवटला पुढारी जातोय. ती एक गंमत तुम्ही बघितलं असतील, हे भाई पुढारी म्हणवतोय स्वतःला, ह्याच्या शब्दावरनं 1-2 आमदार पडलेत. तर झालंय कसं,
पुढारी ओव्हर स्मार्ट करून शहाणपणा डायरेक्ट त्या फोटो जवळ जाऊन उभा राहिला. बिग बॉस सांगतात बघ काय घनश्याम चौकोनात या, पिवळ्या चौकोनात दाखवले त्याच्यात या. तो पुढारी खाली त्या बॉक्स वरती चढतोय. तिथून ते सांगतात घनश्याम खाली या, इकडे या, तिकडे या, पुढं बघा. पाठीमागं फिरतोय, इकडं वळा, तिकडं वळा. एकदम खतरनाक कॉमेडी वाटत होती. भाई सगळं सांगून सुद्धा तो शेवटी त्या चौकोनाच्या बाहेरच उभा राहिलाय. आता कसं असतं एखाद्याची मेंटॅलिटी, म्हणजे काय थोडं तर काहीतरी सेन्स असायला पाहिजे राव, तुम्ही पुढारी ह्यायचा. ठीक आहे. त्यांनी काय केलंय, अंकिता आणि वैभव आणि डीपीला सेफ केलं त्यानं. त्याच्याच गेम मधले आहेत, टीम मधले आहेत म्हणून. आणि त्यानं वर्षा आणि अंकिता ताईला नॉमिनेट केलंय. का तर वर्षाताई ह्या ए टीम सोबत लॉयल नाहीत. म्हणजे ए टीम मध्ये नव्हत्याच त्या पुढारी. ए टीम सोबत वर्षाताई कधी खेळलेल्या नाहीत. आणि जिथं जिथं ते संचालक होते तिथं त्यांनी फेअर डिसिजन दिलेत हे तुम्हाला माहिती असावं, बाहेर आल्यानंतर कळते. आणि अंकितासाठी तिनं टोटली पर्सनल कारणं सांगितल्यात, की मागं ती अशी मला बोलली, तशी बोलली, ह्याव केलं त्याव केलं. भाई पुढारी ते जेवढी तिचं मूर्ती आहे कीर्ती पण तेवढीच आहे, त्याच्यापेक्षा लहान पण असं हे. आणि तिथं सगळं फायनल झालं. शेवट झाला काय की 4 लोक नॉमिनेट झालेत. निकी, अभिजित आणि अंकिता आणि वर्षाताई हे 4 मेंबर नॉमिनेट झालेत. आता 4 मध्ये सगळ्यात वीक दिसतात वर्षाताई. हे तुम्हाला काय वाटतंय बघा. अभिजित स्ट्रॉंग आहे, निकी स्ट्रॉंग आहे, तिची पण फॅन फॉलोइंग भरपूर आहे. अंकिता सुद्धा स्ट्रॉंग आहे, तिचा कंटेंट रेग्युलर दिसतंय, निकीला भिडताना सुद्धा ती दिसत्या. वर्षाताईंचा कंटेंट निकीला सोडून कधी दिसलेला नाही. ठीक आहे. तर त्यांचा एक लहेजा असतो ते त्याच्यातच असत, तर त्यांना फुटेज भेटलं तर तेवढं होऊन जातंय. तर आता हे सगळं झाल्यानंतर आर्या आणि अरबाज यांची बाचाबाची म्हणजे चर्चासत्र चाललंय. भाई अरबाज कुठल्या आविर्भावात आहे बघा. अरबाज आणि आर्याचं डिस्कशन चालतंय की वैभव आणि डीपी, जान्हवी आणि सूरज. वैभव आणि डीपी मध्ये डीपी बाहेर जाणार. आणि जान्हवी आणि सूरज यांच्यामध्ये सूरज बाहेर जाणार. बघा काय ती बुद्धिमत्ता आहे, प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे की डीपी बाहेर जाणार. भाई अरबाज तू बाहेर येऊन बघ. अरबाजचं कसं आहे, तो स्पिल्सविला खेळून आलाय, एका गेमचा त्यानं आहे अंदाज आहे, त्याच्यामुळे तो जरासा माइंड गेम खेळतोय हा विचारायला पाहिजे. मी पण पहिला सीझन बघतोय, मला जेवढं उमजल तेवढं मी मांडायचा प्रयत्न करतोय, कारण पूर्ण हे जातंय त्याच्यात. जे पडतात ते मी मुद्दे तुमच्याबरोबर मांडतोय, तुम्ही शक्यतो सांगा काय. अरबाज, डीपी दादा आणि सूरज इतक्या लवकर काही जाणार नाहीत. एक वेळ तुम्हीच आशीला, जर नॉमिनेशन मध्ये आलात ना तुम्हीच आशीला, पण हे दोघं जाणार नाहीत. कारण महाराष्ट्राचा यांना एवढा मोठा सपोर्ट आहे का नाही की तुम्ही विचार पण करू शकत नाही. ठीक आहे. तर मंडळी हा होता असं की नॉमिनेशन टास्क आणि तो मान काप्याची गुहा, अशा अशा गोष्टी झाल्यात. कोणी कोणाला नॉमिनेट केलं, कोण कितपत योग्य होतं अयोग्य होतं हे तुम्हाला जे वाटतं तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, जे काय असेल ते. आणि घरामध्ये मोडतोड झाल्या, तोडफोड झाल्या, निक्की अरबाज विरुद्ध काय काय झालंय त्याच्याविषयी सेपरेट व्हिडिओ करूया आणि बोलूया, त्या विषयावर सुद्धा बोलूया. पण इथंपर्यंत तुम्हाला आपलं रिव्ह्यू कसं वाटतं ते सांगा आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचा फीडबॅक द्या. आणि नवीन रिव्ह्यू बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला लागतंय की भावानो, तेवढा आशीर्वाद असू दे तुमचा. ठीक आहे, चला लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.